अरे तू किती कॅमेरा फ्रेंडली आहे, तू ना मॉडेलिंग चालू केली पाहिजेस. असे कॉम्प्लिमेंट्स आणि कमेंट्स ना मला या दिवसात खूप आलेले आहेत. पण तुम्हाला खरं सांगू का, मी पहिल्यापासूनच एवढी कॉन्फिडेंट आणि कॅमेरा फ्रेंडली नव्हते. कारण मला अगोदर ऍक्ने प्रॉब्लेम इतका होता ना की मी कॅमेरा चालू झाला तरी मी लपायचे आणि फोटो नव्हते काढत, आणि काढले तरी भरपूर फिल्टर्स लावायचे त्याला. कारण मला अगोदर खूप जण म्हणायचे ऍक्नेमुळे तू खूप घाण दिसतेस आणि मला तर तुला बघायची इच्छा पण होत नाही, असे पण कमेंट्स मी ऐकले. आणि त्याच गोष्टी ऐकून मी माझं फोटो काढणं बंद केलं आणि आता माझं त्या एज मधला एक पण फोटो मला भेटत नाही. फोटो काढणे तर सोडा, मी माझ्या आवडीच्या गोष्टी पण खायच्या बंद केल्या होत्या, कारण त्याने मला ऍक्ने येतो असं त्यांचं सांगणं होतं मला. आणि मला एवढं ज्ञान देणारे कोणते लहान मुलं किंवा माझे एजचे फ्रेंड्स नव्हते, ते होते माझ्याच घरातले रिलेटिव्ह, ज्यांच्या तोंडावर ऑलरेडी वांग होती आणि ते मला पिंपल्स बद्दल ज्ञान देत होते. जशी वांग येणं एक नॉर्मल गोष्ट आहे ना, पिंपल्स येणं पण तेवढीच नॉर्मल गोष्ट आहे, ते त्यांना कळत नाही. आणि ते त्यांचं फुकटचं ज्ञान देऊन एखाद्या लेकराचं कॉन्फिडन्स लो करतात. त्यावेळेत मी खूप लहान होते म्हणून मला त्यांना उत्तरं द्यायला येत नव्हती, पण आता मी लक्ष देत नाही खरंच. कारण मला याच पिंपल्समुळे पण खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाले आहेत की ते माझी ब्युटी एनहॅन्स करतात. कोणाला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर डाग असावे, पण माझ्या आहेत आणि मी त्याला काहीच करू शकत नाही, म्हणून मी त्याला ऍक्सेप्ट करते. पण तेवढंच चांगलं झालं आता की मी माझ्या स्किनकडे खूप छान लक्ष देते. आणि तुम्हाला पण कोणी असं काही बोललं ना तर त्यांना क्लिअर बोलायचं, आवाज नीचे और 20 कदम पीछे.